बसतो, तूही बस. काय आहेस रे तू? काय तुला काय झालंय आज? अरे खाण्यासाठी तू डिसिप्लिन मोडणार आहे स्वतःचा? अरे हे बघ, इथेच खात बसलास तर तुला निघायला उशीर होईल. हा, निघायला उशीर झाला तर पोहोचायला उशीर होईल. आणि कॉलेजला उशिरा गेलं तर चालतं का तुम्हाला? नाही ना. ऐक नाही बघ, चल आपण दोघं मिळून बाहेर नाश्ता करूया. बास. चल. सुलू, हे बघ, एक काम कर, तू जाऊन नाश्ता तयार कर. नाही नाही, कशाला, मी पण येतो तुझ्या मदतीला. आपण दोघं मिळून आरामात नाश्ता करूया. काय बोलतेस? मला असं वाटतंय उपमा करूया. अरे शेव नाहीये घरात त्याच्यासाठी. अरे प्रीती वाट बघत असतील माझी. असू नाही तर काय करू, हेच ऐकायचं होतं तुझ्या तोंडून. आमचे नवरदेव नव्या नवरीला घरी परत आणण्यासाठी उतावीळ झालाय. म्हणजे आम्ही सगळे मिळून तुझी मस्करी करत होतो. आता तू पण काय तू? त्यामुळे आता कुठेही जायचं नाहीये, म्हणजे चुपचाप नाश्ता करायचा आणि मग तुला कुठे जायचं तिथे जा. अरे नाश्ता तयारच नाही झालेला अजून. रेडी आहे. बरं, तुम्ही एवढी, अरे काय तुम्हाला वाटतं का तुम्हाला? आत्या तू पण ना. म्हणजे हळू हळू हळू. मी येतो, 2-3 तासात परत येतो. ऐक आधी, प्रीतीला आणायला चाललायस, प्रीतीलाच घेऊन ये, बाकी कुणालाही आणायचं नाही बरोबर. आणि ते तू जा त्याच्या बरोबर. माझं काय काम आहे? तुला जा म्हंटल की जायचं. चिनू, तो काय युद्धावर चाललाय का? मी कशाला जाऊ त्यासोबत? जा त्याच्याबरोबर. कशाला येऊ मी? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुला गाडी देतो. तू प्रीती बहिणीला घेऊन येतो. चल चल. आणि काय प्रोफेसर, आज लेक्चर नाही का मलाच लेक्चर द्यायचंय? चल बाय बाय, नेक्स्ट टाइम लवकर ये आणि खूप दिवसांसाठी. ओके बाय. हो अगं अगं थांब थांब, कुठे चाललीस? अगं मला लेट होतोय, मी कॉलेजला चालली. आपण भेटू लवकर ह्या ताई. नाश्ता करून जा. आई आई ऐक ना, मी प्लीज कॉलेजला काहीतरी खाते, तू लवकर ये. आई बाय ताई, बाय ज्योती, बाय. मी आलेच जरा, कीर्तीकडे काम आहे. बरं हे बघ, ह्याच्यात लाडू, चिवडा आणि करंजी घेऊन जाशील. हा आई, अगं एवढं सगळं काय करायची गरज आहे? आणि मी काय खूप लांब राहते का? अर्ध्या तासावर राहते. एक फोन केलास ना तर पटकन येऊ शकते बघ. अगं सासरी जाणाऱ्या मुलीला काय देऊ आणि काय नाही असं होत असतं आईला. तुला नाही कळायचं. हे घेऊन जा म्हणजे घेऊन जा. ताई, तुझं पासबुक. थँक्यू. किती करताय तुम्ही दोघी? हा आता काय करणार, लाडाची बहीण आहे आमची. अगं आणि सासरी जाणाऱ्या मुलीला हे सगळं द्यायचं असतं, रीत असते. आणि आपण कुठे कमी नको पडायला शक्यतो, नाही का? गाडी बाहेरच लावली. आई नमस्कार. येऊ का? अगं भाई जावई बापू, या 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 ना. पाणी आणते. हो हो, बस आलेच. हा दीप कशाला मरायला आला इथे? स्वराजची शेपूट असल्यासारखं सगळीकडे जायचं असतं ह्याला. आई खायला काहीच नको. अहो नाश्ता करूनच बाहेर पडलो होतो आणि दुकानात जायला पण उशीर झालाय, त्यामुळे खरंच नको. हा, याला गडबड आहे, मला वेळच वेळ. मी खाऊ शकतो. हो घ्या 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 ना असू तुम्ही. द्या खरंच. मस्त आहे करंजी. काय माणूस आहे हा? बिचारा जीजूंना कामावर जायची गडबड आहे आणि हा इथेच खात बसलाय. चला तुझं होऊ दे जाऊ का, शामी निघतो. जा ना मग. आई येतो. चल पाय पाय पडूया.
सुखी चला येत सांभाळून जा. चल अच्छा काय प्रीती, कसं वाटतंय सासरी येऊन? खूप छान. आणि तुम्हाला मी खूप मिस केलं. एका दिवसात? नाही पण चांगलं आहे. माहेर पण छान झालं सगळं. हो, सगळं छान झालं. हो हो अगदी छान झालं. अगदी छान झालं. हं छान माहेर पण केलंय तिचं. तुम्ही घरात कुठनं आलात? अगं बाई हा काय प्रश्न आहे. अहो 4 दिवस राहून गेले मी इथे. आणि आता हे घर माझंच आहे ना. मग आपल्या घरची दारं खिडक्या विसरतं का कधी कोणी? कसंही कुठूनही त्याला आत येताच येतं नाही का? सुभद्राताई, आत्या. जुच्चू. आत्या आम्ही फ्रेश होतो हं? चल हो.